आपण श्रावणामध्ये कहाण्या वाचतो. म्हणजे पूर्वी तरी अगदी आवर्जून श्रावणातली सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार कहाणी वाचली जायची. सकाळी सगळ्यांची जेवणं वगैरे झाली की सगळ्या बायका माझघरामध्ये यायच्या आणि मुख्य म्हणजे एखादी परकरी पोर या कहाण्या वाचायची. त्यावेळेला सगळ्या बायकांच्या हातामध्ये कोणी वाती करतंय, कोणी तांदूळ निवडतंय, कोणी भाजी करतंय. छान सगळ्याजणी एकत्र जमायच्या, कारण पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. घरात 8-10 बायका तरी अगदी नक्की असायच्या आणि त्याच्याबरोबर आमच्यासारखी छोटी छोटी पोरंसुद्धा आजूबाजूला असायची. त्यामुळे ऐकून ऐकून ह्या कधी कहाण्या पाठ झाल्या ते माहिती नाही. ह्या कहाण्या वाचताना प्रत्येकीच्या हातामध्ये 11-11 अखंड तांदूळाचे दाणे असायचे. अर्थात ही सगळी पूर्वी काय पद्धत होती ती मला आत्ता सहज आठवली आणि म्हणून तुम्हाला सांगितली. श्रावणातल्या काही कहाण्या आपण एक एक करून बघणार आहोत. आजची कहाणी पण पहिल्यांदा कुठली कहाणी वाचताना गणपतीची कहाणी आधी वाचायची आणि मग त्या दिवसाची कहाणी जी असेल ती वाचली जायची. आज आपण बघणार आहोत शनिवारची कहाणी. पहिल्यांदा गणपतीची कहाणी. या कहाण्या सगळ्या आपल्या पुस्तकामध्ये आपण दिलेल्या आहेत. तुम्ही यातल्यासुद्धा कहाण्या वाचू शकता. यातलीच कहाणी आज आपण वाचणार आहोत. आता पहिल्यांदा आपण गणपतीची कहाणी वाचूया. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उत्काचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनीच वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणा चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे. 6 ब्राह्मणाला द्यावे. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे. पाविजे चिंतिले ते लाभिजे. मनोकामना निर्विघ्न कार्यसिद्ध करीजे. ही 5 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण कहाणी वाचणार आहोत शनिवारची, मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला एक सून होती. एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवत असेल. सासू सासऱ्यांना वाढत असेल. उरले सुरले आपण खात असेल. असं होता होता श्रावण मासाला संपत शनिवार आला. शनिवारी एक मुलगा दाराशी आला. बाई मला नाहू घाल, माखू घाल. सुनबाई म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला ते कसे देऊ, तुला नाहू कसं घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडंसं शेंडीला लावून मग मला नाहू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याने त्याला नाहू घातलं. तिने त्याला जेवायला वाढलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून तो अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकेंनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आले. घर त्यांना काही ओळखू येईना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामंजी, सासूबाई इकडे या. त्यांना प्रश्न पडला. त्यांनी विचारलं, अगं तू कोणाच्या घरात राहतेस? तिने सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई मला नाहू घाल, माखू घाल असं म्हणू लागला. मी म्हटलं, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशाने घालू? त्यावर तो म्हणाला, माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडंसं शेंडीला लावून नाहू घाल, जेऊ घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याच्या शेंडीला तेल लावलं. त्याला नाहू घातलं, जेऊ घातलं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून तो अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून तिने आरती केली. सर्वजण घरात आली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा माव हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा या सगळ्या कहाण्या आपल्या पुस्तकात दिल्यात. हे पुस्तक ऑर्डर करण्याकरता खाली एक नंबर दिला आहे, त्याला तुम्ही व्हॉट्सॲप करा. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल. धन्यवाद.